कुणीकडे घर आहे? हा ते आंब्याचं घर आहे ती का? त्यो आणि नारळाच्या झाडापाशी गाडी तुमच्या. सावकाश या तुम्ही. हा बसून दे तुम्ही, सावकाश या. का नाही फास्ट 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 फास्ट. रोड सांगत आहे. रोड त्यांचं पाग हो त्यांनी केलंय कसं मेहनत गाडी घालून झालं सगळं. मित्रांनो ऑफ रोडिंगची बाईक आहे एक्सपल्स. तुम्हाला मी एक्सपल्स गाडी दाखवली ते साप पकडण्यासाठी. म्हणजे जे की रोड खराब आहे त्या खराब रोडला ही एक नंबर चालणारी जी एक्सपल्स आहे. खरोखर सर्प मित्रांच्या लायकीची गाडी आहे. किती भयंकर तुम्ही रोड बघितला असेल व्हिडिओमध्ये येत असताना. तो शेतकरी चालत आला. अशा ठिकाणी आम्हाला जाता येत नाही. त्यानं आम्हाला खून सांगितली की माझं घर आंब्याच्या झाडाखाली आहे आणि घरी माझ्या विषारी नाग आलेलं आहे ज्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे. असा हा साप आहे. आणि मामांचं शुभ नाव. मामा तुमचं नाव काय? विलास विठ्ठल शिंदे. विलास विठ्ठल शिंदे म्हणून आहेत. शेतकरी आहे. जाकापूरचे. हा कुची जवळच जाकापूर आहे. त्यांचा फोन आला की गावण्यासारखा आहे घरात बसलाय दाराच्या आडीवर आणि म्हातारी आत लक्ष ठेवत. लक्ष ठेव. हा ते आतच होते. मी पाणी पाचतो तो. आणि मित्रांनो तुम्ही गाडी निघाला आता काय? हा भारी केलंय जुगाडा आज्यांना आजीनं है नाही श्रद्धा? कुत्र बोकल नाही का त्याला? होय बुकलं घे सांगतोय आपण आज सांगत नाही. बाळा दरवाजाच्या माग आहे. जा तिकडं. आता नाग येतं काय काय ते बघतीत आहे. आणि ते आम्हाला एक जणांनी सांगितलं मला पाईप ठेवा पाईपात घुसल. हा मग म्हणते पाईप लावला आम्ही आडवा. मग तुम्हाला माझा नंबर कुणी दिला? सरपंच. आमच्या गाव सरपंच सरपंच आतून अतुलनं दिला. त्यांचंच राहणार की. असं झालंय का? होय. आणि त्यांचा आहे. काय करायचं? आणि मग तुम्ही फोन केला. मग फोन तुम्ही केला. नाग आहे परफेक्ट ओळखलं. ओळखलं मग ती ही फुसफुस मग असा आणि कुत्र्यानं काय तुम्हाला इशारा केलता केलता का? की इशारा काल केलता. इथून काल केला होता हा तिकडे. त्यावेळी कुत्र काय केलं? कुत्र्याने भुकून तिकडे घालला होता. आता कुत्र तिथं होतं त्याला माहित नाही. आत चढल्यानंतर ती भुका झाली ती आतच गेली. आतच गेलं कुत्र्यामुळे. सांगतोय ना सांगते कुत्रा म्हणजे तुमच्या मते शेतकऱ्यानं घरात एक कुत्रा आणि मांजर हे पाळलंच पाहिजे. पाळलंच पाहिजे. बरोबर. कारण कुत्र्या आमचं पहिल्यापासून कुत्रा साप सांगते. साप सांगतो असं श्रीकांत आमच्या श्रीकांत गाडगे म्हणून त्याला 4-5 साप पकडून दिले त्याने. त्यानं श्रीकांत गाडगे म्हणून सांगितलं. सांगितलं. पण आजपर्यंत हा घरात गेला. पहिला दुसऱ्या घरात त्या घरात गेला पहिला. श्रीकांत गाडगे पण साप पकडत आहे. पकडते सरपंच पण आता ते काय फोन लागत नाही. आता काही येत नाही तो. आता मोठा झाला म्हातारा झाला. म्हातारा सर्प मित्र म्हातारा झाला आणि हे आता तरणी पूर्गी साप पकडते. श्रीकांत गाडगे मामा म्हणतोय म्हातारा झाला आता साप पकडत नाही. नाही म्हणते मी पकडत नाही. जुगाड किती नव जुगाड किती नव जुगाड किती. आजोबा त्या थांब थांब थांब. हा त्या आजोबा आद्या मी नाही बाबा. या ना. अरे क्या ते घेऊ नका आम्ही ऐके. अहो ह्या तुम्ही त्याचं एवढं सेफ्टी बूट घातलेत पायात. लाईट कुठं आहे इथली हाय. लावली ती पण लाईट लावली. आणि मित्रांनो मामानं केलेलं जुगाड. गेला त्याच. अगं ए बाळा. अरे बोल. बाळा. काठी आहे तिच्याकडे. ती बॅटरी पकडा तुमची. बाळा. अहो ती स्टिक पण पकडा. अरे बाळा काय करू नको बाळा. मग मी पकडणार कसं? काय बोल की तुला. अरे बापरे. या, तुमच्यापेक्षा तुमची आजी बघा किती हे आहे. म्हणजे धाडसी आहे. यायला इकडे सोडा आजी. सोडा आता.
मित्रांनो, ज्याच्यामध्ये निहं टॉक्सिक असं विष येत आहे. माझा हात आणि तोंड जवळच आहे. हात तुझा जवळच आहे. कधी येऊन हा विषारी नाग दंश करू शकतोय. बघा कसा आहे खुंकार. शेतकरी भेटतात आणि एकमेव भीतीपोटी असा पकडावा लागतोय. जाकापूर गावचे शेतकरी आहेत आणि जाकापूरमध्ये श्रीकांत घाडगे म्हणून सर्प मित्र आहेत, ते म्हातारे झालेले आहेत असं माझं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे. हां, आणि त्यांचे हात हालतात साप पकडताना. आणि त्यामुळं श्रद्धाला हा रेस्क्यू करायला लागलेला आहे आणि श्रद्धानं सुंदररित्या त्याला रेस्क्यू केलेला आहे. तो पाईपमध्ये जाण्याच्या मार्गस्थ होईल आता, तरी मुलीनं व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे. काढा बाळा बाहेर. अरे बाळा चावल तुला. स्टिक द्या. ठीक आहे ती कुठं? ए बाबा, द्या तिच्याकडे. ए बाळा. शुक त्याला शुक म्हणून चालत नाही, हाड म्हण. चल तू. ही बाळा तुझी पाहिजे ना. फुला ना, एक डब्बा द्या. आणि का मग डब्बा असतो? होय, ती राहू ठेवता दे. त्या. अहो, मी 2च मिनिटं गेटच्या घरात अरे चावल तुला. बेडवर अंग टाकलं आणि कुत्रा एकदम भुकला. ते फार तिथपर्यंत आला. काय करू? आल्यावर बघते मग काय करू, काठी पडली. भरणी बरणी घ्या ते टाकायला. प्लास्टिकची भरणी. बरणी घ्या तिथे. आता एवढी मोठी भरणी व्हा. मोठी काय लय मोठी लागत नाही तशी. एवढं असेल. नाग आहे हा. हा. बऱ्याच दिवसातून नाग मी तरी पकडला, कारण कॉल कमी थंडीचं वातावरण असल्यामुळे नाही बसणार ना. त्यामुळे 10 मिनिट पण गावत नाही, नाग बी गावत नाही. गेलो तरी कॉल फेल होतोय. आणि हा नाग आहे. इथं शेती आहे, चारी बाजूने शेती आहे आणि रानामध्येच घर आहे, त्याच्यामुळे विषारी मोठे मोठे साप रानामध्ये असतात. फक्त आपल्याला दिसले तर साप दिसला असं होतं. आणि आता साप दिसत नाहीत आमच्यात असं लोक म्हणतात. पण जेव्हा आपल्या घरात येतो, अडचणीत तो गोट्यात येतो, तेव्हाच तो दिसतोय. आणि गोट्यात घरात येण्याचं कारण म्हणजे त्याचं भक्ष असतं. आपल्या मानवी वस्तीच्या शेजारी बेडूक असतं, उंदीर असतं, त्याच्यामुळे तो येत असतोय. आणि हा पण काहीतरी खाण्याच्या नादात तो आलेला आहे आणि यांना कालपासून दिसतोय. हा, काल पण दिसलेला. काल पण यांना दिसलेले, म्हणजे इथलाच आहे तो. आणि आज काहीतरी खाऊन तो तिथं दरवाजाच्या पाठीमागे निवांत कार अशा ठिकाणी बसलेला. तेवढ्यात ह्या दोघांना दिसला. त्याने आम्हाला कॉल करून बोलवलेले, आम्ही पण लगेच आलेले. आणि हा विषारी नाग आहे, जास्त चिडलेला आहे. आजोबांना ओळखला की तो नाग आहे. याला व्यवस्थित पकडलेला आहे. तर कोणताच साप येऊन चावत नाही आजोबा, फक्त दिसतोय आपल्याला. पण केव्हा चावतोय, जोरात त्याच्यावरती पाय पडला तर चावतोय. असं अन्यथा येऊन नाही चावत तो. आता हा मी पकडलाय, याला सेफ पकडलाय, मला काय करतोय का नाही, जाण्यासाठी फक्त धडपड करतोय एवढंच. अरे बापरे. इथे ते शिक्षण घेतलंय तिने. शिक्षण घेतलं तर बघ ना मुली. मग भीती हे केली ना ती. मरून जातीला मुली बघून. आणि आधी कशानंतर त्याला म्हणजे घूस वगैरे कशाच तर भांडण झालेलं, त्याचा फन्ना अर्धा कट आहे आणि इथं थोडंसं काहीतरी लागलेलं आहे त्याला. अन्याला विचारलं तर अन्या म्हणतो त्यांचा नंबरच गावत नाही. मग नंतर अतुलला फोन केला. काय धरतो काय. अन्या कुठल्या धरतोय? अन्याचं तुम्हालाच पट्ट, मला नाही पटत अन्याचं. खतरनाक साप आहे ना. विषारी साप आहे, विषारी. विषारी साप आहे. नागच आहे. खतरनाक नाही, विषारी. विषारी. खतरनाक केव्हा चावला तर, त्याचा जो चावला तर मग त्याला खतरनाक म्हणायचं. पण साप असा आहे की त्याचा तो कधीच चावत नाही. ते तर आहेच की, आपण आपल्या जीवात माणसं भीतो. खतरनाक उलट पाडायला ह्याच्यापेक्षा. पाहिजे मरल ते. हा, द्या की दाबण. दाबण ते. आणि हा नाग होता व्यवस्थित, याला लगेच येऊन पकडलेला आहे जंगलामध्ये. याला रिलीज करणार. आणि असा कोणता जरी साप चावला तरी, कोणता साप आहे ओळखून, विषारी आहे बिनविषारी आहे ओळखून त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट घ्या. म्हणजे विषारी जरी चावला तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते, अँटीव्हेनम नावाची. ती फक्त आपण वेळेत जाऊन घेणं गरजेचं आहे. कुठला झाडपाला, कुठला असं काही वेळ न घालवता.
आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती वेळ ट्रीटमेंट घेतली तर माणसाला काहीच होत नाही. उगाच लोकांची भीती आहे की साप चावला आता मरते, मग ते विषारी साप असला तरी मरते, बिनविषारी साप असला तरी म्हणजे मरतंय. त्यामुळं भीतीनं मरतंय. वेळ न घालवता आवाज वेळ जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चावल्यानंतर वेळेत जावा, त्या माणसाचे प्राण वाचवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, साप वाचवा, निसर्ग वाचवा.